विद्यार्थी मित्रांनो, आपणा सर्वांचं स्वागत करतो आपल्या या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे बेस्ट एज्युकेशनल क्लासेस। आजच्या या लेक्चरमध्ये आपण अंतर, वेळ व वेग हा परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा असणारा टॉपिक डिस्कस करणार आहोत। एमपीएससी असो, पोलीस भरती असो किंवा इतर कोणती स्पर्धा परीक्षा असो, या टॉपिक वरती एक तरी प्रश्न असतोच। विद्यार्थ्यांना अतिशय अवघड हा टॉपिक वाटत असतो, पण ह्या व्हिडिओमध्ये मी अगदी बेसिक पासून ते अगदी शेवटपर्यंत हा टॉपिक अतिशय सोप्या पद्धतीने शिकवणार आहे। तर जर तुम्ही बघितला तर तुम्हाला याचा नक्कीच फायदा होणार आहे। बघा, या ठिकाणी बघा, त्याचा प्रकार पहिला, अंतर, वेळ, वेगचा प्रकार पहिला, आणि त्यामधील ही बेसिक कन्सेप्ट या ठिकाणी मी लिहून ठेवल्यात। म्हणजे जर ह्या बेसिक कन्सेप्ट तुम्ही पाठ केल्या तर तुम्हाला प्रश्न सोडवणं अगदी सोपं जाणार आहे। बघा, या ठिकाणी बेसिक कन्सेप्ट मध्ये पहिला जो टॉपिक आहे तो आहे सूत्र। आपल्याला प्रश्न सोडवताना सूत्राची गरज लागणार आहे। सूत्र काय पाहिजे बघा, डी बरोबर टी गुणिले व्ही। हे सूत्र जर तुमचं पाठ झालं तर अंतर, वेळ, वेग यावरचा कोणताही प्रश्न असो तुम्हाला अगदी सोडवता येणार आहे। मग डी म्हणजे काय बघा, सूत्रामधलं डी म्हणजे अंतर दाखवतं, टी म्हणजे टाइम वेळ दाखवतं, आणि व्ही म्हणजे वेग दाखवतं। म्हणजे हे सूत्र तुमच्या पाठ असणं गरजेचं आहे। त्यानंतर बघा, एकक, यामध्ये विद्यार्थ्यांना अतिशय प्रॉब्लेम्स येत असतात। बघा, एकक काय करायचं नेमकं, बघा या ठिकाणी किलोमीटर प्रति तास आहे। म्हणजे जर प्रश्नामध्ये किलोमीटर प्रति तास मध्ये दिलेलं असताना आणि उत्तर मीटर प्रति सेकंद मध्ये असेल तर आपल्याला आलेल्या उत्तराला 5/18 ने गुणावं लागेल। आणि जर बघा मीटर पर सेकंद हे जर दिलेलं असेल प्रश्नामध्ये आणि जर आपल्याला उत्तर पर्यायामध्ये किलोमीटर प्रति तास मध्ये लागत असेल तर आपल्याला बघा 18/5 ने गुणायचंय। जर हे समजलं नसेल तर आता मी प्रश्नाच्या द्वारे समजून सांगतो की नेमकं ह्या एककांचा वापर करायचा आहे कसा। तर विद्यार्थी मित्रांनो, या टॉपिकचा प्रश्न क्रमांक पहिला आपण पाहूया। बघा, एक गाडी 30 सेकंदामध्ये 600 मीटर अंतर कापते, तर तिचा वेग किती, वेग विचारलाय आपल्याला। मग सर्वात पहिली स्टेप आपल्याला सूत्र माहित असणं गरजेचं आहे। सूत्र बघा, डी बरोबर टी गुणिले व्ही हे आपलं सूत्र आहे, बरोबर। डी म्हणजे काय, डी म्हणजे अंतर। मग अंतर दिलंय का बघा, या ठिकाणी 30 सेकंद आणि 600 मीटर अंतर। बघा, डी च्या ऐवजी 600 मीटरचं अंतर दिलंय, म्हणजे डी आपला 600 बरोबर टी दिलाय बघा 30 सेकंद, हा टाइम आहे 30, आणि गुणिले आपल्याला व्ही म्हणजे वेग काढायचा आहे। मग आता लक्षात ठेवा, हा 30 व्ही ला गुणिले आहे, बरोबरच्या अलीकडे त्याला आणावं लागेल, म्हणजे तो 600 ला भागिले होईल, म्हणजे 600 भागिले 30 आणि बरोबर व्ही, असं आपलं उत्तर आलंय। बघा, 1 0 आणि 1 0 कट झाला, म्हणजे 60 आणि 3 राहिलाय, म्हणजे व्ही बरोबर किती आलं, फक्त आपलं 60/3। आता लक्षात ठेवा, जर प्रश्न व्यवस्थित वाचला तर काय सांगितलं बघा, एक गाडी 30 सेकंदामध्ये, सेकंद आणि 600 मीटर म्हणजे मीटर पर सेकंद, मीटर प्रति सेकंद हे युनिट दिलंय, आणि पर्यायांचा जर तुम्ही विचार केला तर बघा या ठिकाणी किलोमीटर प्रति तास असं सांगितलंय। मग आपल्याला बघा, जर मीटर प्रति सेकंद दिलंय आणि किलोमीटर प्रति तास मध्ये उत्तर पाहिजे, तर या ठिकाणी बघा लिहून ठेवलंय मी, किलोमीटर प्रति तास असेल आणि मीटर पर सेकंद लागत असेल तर बघा 5/18 ने गुणायचंय, आणि जर मीटर प्रति सेकंद असेल आणि किलोमीटर प्रति तास लागत असेल तर 18/5 ने गुणायचंय। म्हणजे आपल्याला किलोमीटर प्रति तास लागते, म्हणजे आपल्याला याला बघा 18/5 ने गुणावं लागेल। मग आता लक्षात ठेवा, जर मध्ये गुणाकाराचं चिन्ह असेल तर आपण डायरेक्ट भाग देऊ शकतो। बघा, 3 × 3 3 × 18, नंतर 5 × 5 आणि 5च्या पाड्यात 12 नंबरला 60 आहे, म्हणजे व्ही बरोबर आपल्याला आलंय बघा 12 गुणिले हा 6, मग 12 किती होतात 72, म्हणजे 72 किलोमीटर प्रति तास हे आपलं उत्तर आलंय। म्हणजे पर्याय क्रमांक सी हे आपलं उत्तर असेल। आता जाऊया पुढच्या प्रश्नाकडे। विद्यार्थी मित्रांनो, आता पाहूया या टॉपिकचा प्रश्न क्रमांक 2। जो पहिला प्रश्न आपण पाहिला अगदी त्यासारखाचा प्रश्न आहे। बघा, या ठिकाणी सांगितलं, एक धावपटू 200 मीटर अंतर 24 सेकंदात पार करतो, तर त्याचा वेग किती। पुन्हा एक बार वेगच काढायचा आहे आपल्याला। मग सर्वप्रथम तुमचं सूत्र आलं पाहिजे, काय आहे सूत्र, डी बरोबर टी गुणिले व्ही। डी म्हणजे आपला अंतर, टी म्हणजे वेळ, आणि व्ही बरोबर वेग। मग डी किती दिलाय, अंतर किती दिलं बघा, एक धावपटू 200 मीटर अंतर 24 सेकंदात पार करतो, अंतर 200 मीटर, डी बरोबर 200 बरोबर टी किती दिलाय बघा 24 सेकंद, आणि गुणिले व्ही दिलाय बघा 24, हा व्हीला गुणिले बरोबरच्या अलीकडे त्याने भागिले होईल, म्हणजे 200/24 आणि बरोबर राहिला व्ही। म्हणजेच बघा, व्ही बरोबर आले 200 आणि भागिले 24। आता लक्षात ठेवा, तुम्ही जर पुढे कंस पाहिला असेल तर आपल्याला उत्तर हे किलोमीटर प्रति तास मध्ये पाहिजे। म्हणजेच हे जे युनिट दिले बघा, मीटर आणि सेकंद मध्ये दिलंय। मग जर मीटर आणि सेकंद मध्ये दिलं असेल आणि किलोमीटर प्रति तास मध्ये उत्तर पाहिजे तर 18/5 ने आपल्याला गुणावं लागेल, म्हणजे गुणूया 18/5। आणि जर गुणाकाराची क्रिया असेल तर आपण डायरेक्ट भाग देऊ शकतो। मग बघा, 18 आणि 24 कुणाच्या पाड्यात आहे, तर बघा 6च्या पाड्यात आहे, 6×3 = 18 आणि 6×4 = 24। त्यानंतर बघा 4च्या पाड्यात 200 आहेत, बघा 4 × 4 4 × 5 = 20, आणि या ठिकाणी 0 उरलंय काय बघा, या ठिकाणी लिहितो व्ही बरोबर 50 उरलाय गुणिले 3 उरलाय आणि भागिले 5 उरलाय। या खाली 1 उरलाय, तो लिहायची गरज नाही। बघा, पुन्हा एक वर 5च्या पाड्यात 50, 5 × 5 5 × 10 50, म्हणजे व्ही बरोबर 10 गुणिले 3
म्हणजेच व्ही बरोबर बघा 10⁻30 किलोमीटर प्रति तास हे आपलं उत्तर आलंय. म्हणजे पर्याय क्रमांक ए हे आपलं उत्तर असेल. आता जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. आता जाऊया या टॉपिकच्या प्रश्न क्रमांक 3 कडे. पहिल्या 2 पेक्षा प्रश्न तिसरा वेगळा आहे बघा. या ठिकाणी सांगितलंय एक स्विफ्ट कार 2 तासात 252 किलोमीटर अंतर पार करते, तर तिचा वेग काढायचा आहे आपल्याला. पण लक्षात ठेवा वेग काढायचं पण युनिट काय दिलं, युनिट दिलं बघा तास आणि किलोमीटर. म्हणजेच बघा किलोमीटर प्रति तास यामध्ये युनिट दिलंय. आणि पर्यायांचा जर विचार केला तर मीटर प्रति सेकंद मध्ये आपल्याला उत्तर पाहिजे. मग करायचं काय बघा, 1 नंबर तुमचा फॉर्म्युला पाहिजे डी बरोबर टी गुणिले व्ही. डी म्हणजे अंतर किती दिलं बघा 252 किलोमीटर बरोबर टी बघा टाइम दिलाय 2 तास आणि गुणिले व्ही काढायचा आहे. म्हणजेच बघा 252 आणि 2 गुणिले इकडे त्याने भागिले होईल. म्हणजे 252 तासाच हा 2 गुणिले बरोबरच्या अलीकडे त्याने भागिले बरोबर व्ही तासाच. म्हणजे व्ही बरोबर 252 भागिले 2. आणि लक्षात ठेवा या उत्तराला गुणायचं आहे आपल्याला. कशाने, आपल्याला उत्तर मीटर प्रति सेकंद मध्ये पाहिजे आणि युनिट तर किलोमीटर प्रति तास मध्ये दिलंय. पण बघ या ठिकाणी लिहून ठेवलंय बघा किलोमीटर प्रति तास असेल आणि मीटर पर सेकंद पाहिजे असेल तर 5/8 ने गुणायचंय. 5/8 ने गुणायचंय. मग गुणूया बघा 2च्या पाड्यात बघा 252 आहे, शेवटी 2 आहे म्हटल्यानंतर सम संख्या बघा बे 12 24 म्हणजे 12 नंबरला 24 आहे. उरला 25 मधून 24 गेल्यानंतर 1 वर हा 2 बेसाई 12 म्हणजे या ठिकाणी 126 आलंय. मग लिहूया बघा इथं व्ही बरोबर 126 गुणिले 5 आणि भागिले 18. 18चा आणि 126चा विचार केला तर बघा 6 आणि 8 हे समसंख्या आहेत. म्हणजे 2च्या पण पाड्यात आहे, पण 18च्या पाड्यात 126 7 नंबरला आहे. 18 1 18 18 7 126 म्हणजे व्ही बरोबर 7 गुणिले 5 म्हणजे 7 5 35 म्हणजे 35 मीटर पर सेकंद हे आलंय आपलं उत्तर. म्हणजेच बघा पर्याय क्रमांक ए हे आपलं उत्तर असेल. विद्यार्थी मित्रांनो आता पाहूया या टॉपिकचा चौथा प्रश्न. या ठिकाणी सांगितलंय बघा एक कार 3 तासात 105 किलोमीटर अंतर जाते, तर त्याच वेगाने 5 तासात किती अंतर जाईल. आता तुम्ही म्हणता डी बरोबर लगेच टी गुणिले व्ही हे सूत्र वापरूया आणि सोडूया. तर लक्षात ठेवा या ठिकाणी 3 तास आणि 5 तास 2 वेळ दिल्यात आणि आपल्या सूत्रामध्ये एकच वेळ आहे. म्हणजे हे सूत्र या ठिकाणी लागू होणार नाही. ज्या ठिकाणी त्याच वेगाने नाव येईल बघा त्याच. लक्षात ठेवा काय करायचंय, 3 तासात 105 किलोमीटर अंतर जाते म्हणजे बघा 3 तासात 105 किलोमीटर अंतर जाते आणि 5 तासात 3 तासात 105 तर 5 तासात बघा किती अंतर जाईल म्हणजे एक्स. 5 तासात किती जाईल आपल्याला माहिती नाही, आपण एक्स मानला. मग अशा प्रकारे एक्झाम्पल सोडवायचे बघा. तिरकस गुणाकार करू, एक्सचा गुणाकार 3 सोबत म्हणजे 3 गुणिले एक्स आणि बरोबर 105 गुणिले 5. 3 गुणिले एक्स आणि 5 गुणिले 105. मग आता आपल्याला एक्स काढायचं आहे म्हणजे किती अंतर जाईल 5 तासात. मग हा 3 गुणिले बरोबरच्या पलीकडे भागिले होईल. एक्स बरोबर 105 गुणिले 5 आणि भागिले 3. मग बघा 3चा आणि 105चा विचार केला, 3च्या वाढत 105 आहे. 3 1 3 3 3 9 10 मधून 9 गेले बघा उरला 1 वर 5 3 5 15 3 5 15 म्हणजे 35 नंबरला 3च्या पाड्यात 105 होता. म्हणजे आपलं उत्तर काय येणार बघा एक्स बरोबर 35 गुणिले 5. 35 गुणिले 5 किती येतं बघा, एक्स बरोबर 35 गुणिले 5 करूया. 5 5 25 5 हातचे आले 2 5 3 15 2 17 म्हणजे 175 हे आपलं उत्तर आलंय. म्हणजे पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर असेल. विद्यार्थी मित्रांनो आता पाहूया या टॉपिकचा शेवटचा प्रश्न म्हणजे 5वा प्रश्न. या ठिकाणी सांगितले बघा क्षितिजची कार 1 लिटर मध्ये 13 किलोमीटर अंतर जाते आणि पेट्रोलचा दर 51.55 रुपये प्रति लिटर आहे. जर क्षितिजला 350 किलोमीटर अंतराचा प्रवास करायचा असेल तर त्याला किती रुपये रक्कम पेट्रोलवर खर्च करावी लागेल. मग आपल्याला काय करायचं या प्रश्नामध्ये बघा, एकूण किती किलोमीटर अंतर जायचं 350. मग 350 घेऊ आणि भागिले बघा 1 लिटर मध्ये 13 किलोमीटर अंतर जाते म्हणजे एकूण अंतर कापायचंय आणि 1 लिटर मध्ये अंतर. जर आपण या दोघांचा भागाकार केला एकूण अंतर कापण्याचा आणि 1 लिटर मध्ये अंतराचा तर एकूण किती रुपये लिटर किंवा किती लिटर पेट्रोल लागणार आहे आपल्याला समजेल. मग करूया बघा भागाकार 350 या ठिकाणी आणि या ठिकाणी 13च्या पाड्यात 35च्या जवळची संख्या 13 दुने 26 खाली उरतात बघा 9 वर 0 13 78 90च्या जवळची संख्या उरले खाली 12 13च्या पाड्यात 12 ने म्हणजे 0 या ठिकाणी पॉईंट बघा 13च्या पाड्यात 9 नंबरला 117 आहे उरले खाली 3 बघा 3 वर 0 घेऊ कारण की 13च्या पाड्यात 3 नाही. मग बघा 13 दुने पुन्हा 26.92 पॉईंट नंतर 2 घ्यायचे बघा. म्हणजे याचं उत्तर किती येतंय बघा 26.92 लिटर एकूण पेट्रोल लागणार आहे. आता काय करायचंय बघा 26.92 लिटर पेट्रोल लागणार आहे एकूण, पण आपल्याला खर्च काढायचा पेट्रोलवर. मग प्रति लिटर दर किती आहे 51.55 म्हणजे हे एकूण लिटरच्या पेट्रोलला दराने आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल. मग करूया बघा एकूण रक्कम बरोबर 26.92 हा दर आणि गुणिले किती रुपये बघा 51.55 रुपये प्रति लिटरचा दर. मग दोघांचा गुणाकार करूया आपल्याला उत्तर भेटेल. या ठिकाणी करतो बघा
26.92, 26.92 आणि 51.55. आता लक्षात ठेवा पॉईंटचा गुणाकार करायचा कसा, येत नसेल तर शिकून घ्या बघा. या ठिकाणी 2 मिनिटासाठी पॉईंट विसरून जाऊ आणि गुणाकार करायचा. करूया बघा. 5 दुने 10, हातचा आला 1, 5 9 45 आणि 146, 6 हातचे आले 4, 5 6 30, 30 आणि 4 34, 4 हातचे आले 3, 5 दुने 10, 10 आणि 3 13. या ठिकाणी शून्य असतो, हातचे खोडून टाकूया बघा. 5 दुने 10, परत बघा हातचा आला 1, 5 9 45 आणि 146, 6 हातचे आले 4, 5 6 30 आणि 4 34, 4 हातचे आले 3, 5 दुने 10 आणि 3 13. त्यानंतर पुन्हा 2 शून्य असतात, पुन्हा हातचे खोडून टाकूया बघा. 1 ने सर्वांना गुणलं तर तेच उत्तर येणार, म्हणजे 2 1 9 9, 6 आणि पुन्हा 2. या ठिकाणी 1 2 आणि 3 शून्य. बघा 5 दुने 10, 5 दुने 10, हातचा आला 1, 5 9 45 आणि 146, हातचे आले 4, 5 6 30 आणि 4 34, हातचे आले 3, 5 दुने 10 आणि 3 13 13. थोडं ऍडजस्ट करून घ्या बघा व्यवस्थित, कारण की उत्तर थोडं इकडे गेलंय बघा. या ठिकाणी शून्य, या ठिकाणी बेरीज होत असते शून्य. या ठिकाणी 6 बघा. 6 आणि 4 10 आणि 2 12, हातचा आला 1, 3 आणि 1 4, 4 आणि 4 8, 8 आणि 9 किती होतात बघा 17, 7 हातचा आला 1 बघा. 1 आणि 1 2, 2 आणि 3 5, 5 आणि 6 11, 11 आणि 6 17, 7 हातचा आला बघा 1 बघा. 1 आणि 1 2, 2 आणि 2 4, 4 आणि 4 किती होतात 8 बघा. या ठिकाणी 13 जसेच तसे खाली येतील, म्हणजे उत्तर किती आलं बघा 13 87 72 60. पण लक्षात ठेवा आपण पॉईंट विसरलो होतो. मग किती पॉईंट होते बघा. या ठिकाणी 1 2 घर सोडून आणि या ठिकाणी 1 2 घर सोडून पॉईंट होते. मग 2 आणि 2 किती होतात 4, मग 4 घर सोडून पॉईंट द्यायचा आपल्याला. 1 2 3 4, म्हणजे उत्तर किती आलंय बघा. या ठिकाणी 1387.72. मग 1387.72 पर्यायामध्ये आहे का, तर नाही. मग 1387.72च्या जवळचा पर्याय कोणता आहे बघा. पर्याय क्रमांक ए 1388, म्हणजे पर्याय क्रमांक ए हे आपलं उत्तर असेल. म्हणजेच बघा त्या क्षितिजला 1388 रुपये रक्कम एकूण पेट्रोलवर खर्च करावी लागणार आहे. अशा प्रकारे आपण वेळ वेग व अंतर हा टॉपिक डिस्कस केला आणि तो संपवलेला आहे. त्याचा प्रकार पहिला आपण संपवलेला आहे. येणाऱ्या पुढील लेक्चरमध्ये आपण प्रकार क्रमांक 2 पाहणार आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला आजच सबस्क्राईब करून ठेवा.